नमस्कार मित्रांनो, आज आहे 13 एप्रिल आणि लपंडाव या मालिकेचा आजचा भाग रोजपेक्षा मोठा आलाय. ओव्हरऑल 30 मिनिटचा एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे आज. आणि त्यामध्ये मित्रांनो खूप काही दाखवलंय. कामत बंगल्यामध्ये जी यांची मेड आहे मित्रांनो, हर्षदा, ती घरभेदी निघाली. तिने मनस्विनीचा साथ दिलाय आणि मनस्विनीसाठी ती जासूसी करतेय. त्याचबरोबर तिने सांगितल्याप्रमाणे ही हर्षदा सगळं काम करते, सगळ्यांना घराबाहेर पाठवते. आणि मग चान्स बघून ही मनस्विनी भांडेवाली बनून कामत बंगल्यामध्ये आतमध्ये शिरते, खऱ्या तेजस्विनीची जागा घेण्यासाठी, तिला किडनॅप करण्यासाठी. त्याचबरोबर खरी तेजस्विनी सखीला म्हणते की तिची एक मैत्रीण आहे अपर्णा नावाची, ती दुसरी कोणी नसून कान्हाची आईच आहे. पुढे तेजस्विनी सखीला सांगते की तिला मला भेटायला सुद्धा जायचंय. तर मित्रांनो, जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलचे लेटेस्ट अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस सुद्धा करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो. आता कान्हा त्याच्या घरून कामत बंगल्यावर परत आला असतो आणि त्याने ठरवलं असतं की तो सगळ्यांना त्याच्या खऱ्या आयडेंटिटी बद्दल सांगून टाकेल. सगळ्यांना तो सांगेल की तो कान्हा महाडिक नाही तर कबीर किर्लोस्कर आहे. आता तो घरी जातो, हिम्मत गोळा करतो, पण घरातली सगळी लोक त्याच्याकडे असे विचित्र नजरेने बघत असतात असं त्याला वाटतं. कान्हाच्या मनात हा सुद्धा विचार येतो की कोणाला काहीतरी माहिती झाले का त्याच्याबद्दल. पण मित्रांनो, असं काहीच होत नाही. सगळेजण कान्हाचं स्वागत करतात, सगळेजण कान्हासाठी टाळ्या वाजवतात. आणि मग सगळ्यात पहिले परशू कान्हाजवळ जातो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला म्हणतो, कान्हा, आय एम सो सॉरी. आता कान्हाला ऑफकोर्स आश्चर्याचा धक्काच बसतो. कालपर्यंत वात्रट वागणारा परशू आज त्याला चक्क सॉरी म्हणतोय. तर असो, सगळेजण आता बघत असतात. पुढे परशू म्हणतो, तू सरप्राईजच असशील, पण खरंच सॉरी. आणि चक्क मनस्विनी मीनाक्षी सुद्धा हात जोडते कान्हासमोर आणि म्हणते, खरंच कान्हा, आम्हाला माफ कर, आमचं खूप चुकलं, आम्ही तुझ्याशी खूपच वाईट वागलोत, सतत तुझा अपमान केला, तुझा तिरस्कार केला. परशू म्हणतो कान्हाला, आणि तू मात्र आमच्या खऱ्या वहिनीला आमच्या समोर आणलंयस. त्यानंतर परशू कान्हाला मिठी मारतो आणि त्यांच्यात असलेले सगळे ताणतणाव मिटवण्याचा तो प्रयत्न करतो. गौतम सुद्धा कान्हाला म्हणतो, कान्हा, आज आम्ही तुझ्यात प्रभू श्री रामांना बघितलं. तर कान्हा म्हणतो, प्लीज असं काही म्हणू नका, मला इतकंही आपलं करू नका की दूर जाताना त्रास होईल. आणि प्रभू श्री रामांशी माझी तुलना नका करू, मी काय देव नाहीये, मी साधा माणूस आहे. त्यावर तेजस्विनी कान्हाला म्हणते, फक्त माणूस नाही तर तू देव माणूस आहे, निदान माझ्यासाठी तरी आहेच. तू नसतास तर माझी आणि सखीची कधी भेटच झाली नसती. तर मित्रांनो, त्यानंतर सगळेजण कान्हाला तिथे सरकार नेहमी डिनर जेवण करायला बसत असते तिथे बसायला सांगतात. पण कान्हा आधी नाही म्हणतो, पण सगळे म्हणतात की नाही, तू इथेच बस. तेजस्विनी सुद्धा कान्हाला म्हणते, तू या घरचा जावई आहेस, तुझं मानपान करू दे, माझ्या सखीचा तू नवरा आहेस, तर आम्हा सगळ्यांना तुझा थोडा लाड करू दे. सगळेजण आता खुश असतात आणि घरातल्या कोणाच्याच मनात कान्हाविषयी थोडासा सुद्धा तिरस्कार नसतो. पुढे आता तेजस्विनी कान्हाला सांगते की तुझ्या बायकोने मोदक सुद्धा केलेत. कान्हाला तर नवलच वाटतं आणि तो सुद्धा जाम खुश होतो. तर मित्रांनो, आता सगळेजण जेवायला बसतात. कान्हा मात्र थोडा अस्वस्थच असतो, त्याला समजत नसतं की कसं सांगू. आता तेजस्विनी सगळ्यांना वाढणं करत असते. त्यानंतर तिच्या लक्षात येतं आणि ती म्हणते की सखी आणि कान्हासाठी तर एकच पापड उरलाय. सखी म्हणते, काही हरकत नाही, आमच्या दोघांना सवय आहे वाटून खाण्याची आणि एक पापड पुरतो आम्हा दोघांना. पण बघा मित्रांनो, इथे आता पीक डिटेलिंग दिली आहे. आधी काय होतं, जेव्हा केळवणाच्या वेळेस चाळीतल्या लोकांनी सखी कान्हासाठी जेव्हा केळवण केलं होतं तेव्हा सुद्धा एकच पापड होता आणि सखीने एकदम छोटूसा तुकडा कान्हाला दिला होता पापडाचा. पण यावेळी असं होत नाही, सखी बरोबर अर्धा पापड करते आणि त्यानंतर ती कान्हाला देते. हे बघून आता तेजस्विनी या दोघांनाही म्हणते, सखी आणि कान्हाला असाच लक्ष्मी नारायणासारखा प्रेमाने संसार करा. हे असं हसतं खेळतं घर बघायला माझे डोळे तर आसुसले होते. पण आता माझ्या या घरकुलाला कोणाचीच नजर नको लागायला. आता या घरात सरकार नाहीये म्हणून सगळेजण खूप खुश असतात. आणि जेन्युअनली मित्रांनो, पहिल्यांदा मी सगळ्या घरच्यांना या एकत्र पाहिलं आणि तेही आनंदी, आणि सगळ्यांच्या मनात प्रेम असतं. मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो की जी मनस्विनी ही एकदम पिसाटलेली आहे, अशी आपल्याला ती दाखवली आहे की तिचा ध्येय फक्त आता एकच असतो, बदला घ्यायचा. तिने त्या जंगलातून लाकूड वगैरे जमा केलं असतं आणि ती लाकूड तोडत असते. तिने कुऱ्हाडी वगैरे आणली असते. आणि मला असं वाटत होतं की हा हॉरर सीनच आहे, कारण बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा तसंच आहे. सगळ्यांचा आठवून त्यांच्या रागावरती लाकूड फोडत असते आणि तिने सगळे लाकूड असे गोळा केले असतात आणि त्याचा असा साचा बनवला असतो, म्हणजे ते लाकडांची चिता बनवून ते सगळ्यांचे फोटोज त्यावर ठेवून जाळणार आहे. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि गौतमला त्याच्या राघव दादाची आठवण येते आणि तो म्हणतो,
आता या भरल्या घरात फक्त आणि फक्त राघव दादाचीच कमतरता आहे. तर आता तेजस्विनी सुद्धा थोडी सॅड होते, तिला सुद्धा आठवण येते. त्यावर आता सखी म्हणते, गौतम काका बाबा आहेत आणि बाबांनीच कान्हाला पाठवलंय. आपलं कुटुंब आता पूर्ण आहे. त्यानंतर सगळं म्हणजे मूड चांगला करायसाठी सखी हर्षदाला आवाज देते आणि म्हणते, हर्षदा आमचा एक फॅमिली फोटो काढ. सगळेजण छान असे अरेंज होतात फॅमिली फोटोसाठी. पण या गौतमची बायको उर्मिला नेहमी कुठे असते काय माहिती, ती या फॅमिली फोटोमध्ये नाहीये. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि ही मनस्विनी घरातल्यांचे एक एक करून सगळ्यांचे फोटो त्या चितेवर ठेवते आणि त्या सगळ्यांच्या फोटोजकडे ती एक वेगळ्याच नजरेने बघत असते. तर आता परत सीन शिफ्ट होतो आणि आपण पाहतो आहोत की सगळ्यांचं जेवण झालंय, सगळे आपापल्या खोलीत गेले असतात. पण तेजस्विनीच्या मनात एक भीती असते, कारण तिला तिच्या बहिणीचं जे काही आहे, जे ती कशी आहे, कोणत्या लेवल पर्यंत जाऊ शकते याची आयडिया तेजस्विनीला सगळी असते. त्यामुळे काय होतं, तेजस्विनी हॉलमध्ये येते आणि तिथे असलेला मोठा जो फोटो असतो या मनस्विनीचा, त्या फोटोकडे ती एकटक बघत असते आणि कसला तरी ती विचार करते. तितक्यात काय होतं, सखी तिथे येते आणि तेजस्विनीच्या खांद्यावरती असा हात ठेवते. तर एकदम तेजस्विनी दचकते, तिला वाटत असतं की जणू मनस्विनी चालली आहे परत. तर आता सखी म्हणते, अगं आई काय झालं, अगं मीच आहे. सखी बरोबर कान्हा सुद्धा असतो तिथे. तर आता सखी म्हणते, अगं आई घाबरू नकोस. त्यावर आता तेजस्विनी म्हणते, अगं मला वाटलं की मनस्विनी. असं तेजस्विनी तुटत तुटत शब्दातच बोलते, कारण ती खरंच घाबरली असते. त्यावर आता सखी म्हणते, घाबरू नकोस आई. आणि सखी त्या मनस्विनीच्या त्या सरकारच्या फोटोकडे बघते आणि म्हणते, दोन चेहऱ्याच्या, आतून एक बाहेरून एक. स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलणाऱ्या माणसाला माझ्या आयुष्यात स्थान नाहीये. त्यानंतर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि ही जी मनस्विनी आहे, हिने आता मशाल घेतली असते आपल्या हाती आणि ती तिच्या जवळचं लायटर घेते आणि त्या मशालीला लावते. आता या भर जंगलात तिच्याकडे लायटर कुठनं आलं काय माहिती. आणि त्यानंतर तिच्या डोळ्यात एक वेगळंच असं तेज असते, एक वेगळीच अशी बदल्याची भावना असते. इकडे आता परत सीन शिफ्ट होतो आणि सखी कान्हाला म्हणते, कान्हा काढ तो फोटो. सखी कान्हाला तो मनस्विनीचा मोठा फोटो जो असतो हॉलमध्ये तो काढायला सांगते. कान्हा सुद्धा आता त्या फोटो जवळ जातो, त्याचे हात तो समोर घेतो तर अचानक वीज कडकते आणि तेजस्विनी आणखीच घाबरते. सखी आता तेजस्विनीला धीर देत असते आणि सखी तेजस्विनीचा हात पकडते. कान्हा आता तो मनस्विनीचा फोटो खाली उतरवतो आणि खाली ठेवून देतो. तर दुसरीकडे ही जी मनस्विनी आहे ती सगळ्यांचे फोटोज एक एक कडून जाडत असते. तर मित्रांनो, ते स्मशान, त्यात रुपाली भोसलेची ऍक्टिंग आणि बॅकग्राऊंड मध्ये हॉरर म्युझिक परफेक्ट कॉम्बिनेशन असतं. आपल्याला या मनस्विनीची खरंच भीती वाटत असते. हा सीन खरंच खतरनाक आहे. आता जे काही झालंय मित्रांनो, त्यातून बाहेर यायला सखी, कान्हा, तेजस्विनी आणि बाकीच्या घरचे सगळ्यांना थोडा वेळ तर लागेलच. सखी तिच्या आईला धीर देत असते आणि ती कान्हाचा हात पकडते. असं वाटत असतं की सखी आणि कान्हा आता कोणतंही चॅलेंज फेस करायला तयार आहे, उर्फ या मनस्विनीला फेस करायला अगदी रेडी आहेत. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि त्या जाळलेल्या चितेकडे बघतच ही मनस्विनी म्हणते, माझ्यासारख्या नागिनीला जिवंत ठेवून तुम्ही खूप मोठी चूक केली आहे कामात. अशी डसेन ना की यमाचाही थरकाप उठेल. एकतर मी राहील नाहीतर तुम्ही सगळे. आणि त्यानंतर ही अशी विचित्रच हसते. इकडे आता सीन शिफ्ट होतो, थोडा वेळ निघून गेला असतो आणि सखीची आई सखीच्या डोक्याची मालिश करून देत असते, तिची चंपी करून देत असते. सखी तिच्या आईला म्हणत असते, अगं आई खरंच खूप थँक्यू. कित्येक दिवसांनी मला मोदक बनवायचे होते, आज तू मला शिकवले. आता सखी खूपच खुश असते. त्यावर तेजस्विनी म्हणते, हो बाई, आईला सगळं शिकवावं लागतं. काय ना, मुलगी लग्न करून सासरी गेली ही सासूबाई विचारतात, काय ग आईने काही शिकवलं नाही का तुला. आता सखी हसतेच हे ऐकून. पण आता तेजस्विनीला एक प्रश्न पडतो आणि ती सखीला विचारते सुद्धा. तेजस्विनी म्हणते, अगं सखुडी, तुला एक विचारू का. सखी म्हणते, अगं विचार ना, परमिशन काय घेतेयस. तर तेजस्विनी म्हणते, अगं नाही ग, तसं नाही. नाही म्हणजे लग्न झाल्यानंतर तू आणि कान्हा इथे का राहतायत, तू तुझ्या सासरी का नाही गेलीस. आता सहजच तेजस्विनीला प्रश्न पडतो म्हणून ती विचारते. त्यावर आता सखी म्हणते, आम्ही जाणार आहे. आई तुला सांगते, कान्हा ना खूपच स्वाभिमानी मुलगा आहे. त्याने मला शब्द दिलाय, तो आमच्यासाठी आम्हा दोघांचं असं जग तयार करणार आहे, जिथे आम्ही आनंदाने आमचा संसार थाटू. पण त्यासाठी त्याला कोणाचीही मदत नकोय, त्याला सगळं स्वतःच्या बळावर करायचंय. पण अगं आई, यासाठी जरा वेळ लागेल ना. आता हे ऐकून तेजस्विनी सखीला म्हणते, चांगलंय. आता त्यानंतर तेजस्विनी मागे बघते तर तिला मोरपीस दिसतं सखी आणि कान्हाच्या बेडवर. तेजस्विनी आता आश्चर्याने सखीला विचारते, काय ग, असं बेडवर मोरपंख का ठेवलाय, तेही मध्ये. तर सखी सांगणार असते. सखी म्हणते, अगं ते आम्ही. आणि सखी एकदम थांबते.
तेजस्विनी विचारते, बोल ना काय. सखी म्हणते, तुला काय सांगायचं आता आणि कसं सांगू. त्यावर आता तेजस्विनी म्हणते, अगं सांग ना. आता आई सुद्धा आपली एक मैत्रीणच असते, त्यामुळे आता सखी काय करते, तिच्या आईचे हात पकडते आणि म्हणते, आई आमचं जरी लग्न झालं असलं तरी सुद्धा आम्ही चांगले मित्र आहोत, खूप चांगले मित्र. आम्ही एकमेकांना समजून घेतो. जेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने नवरा बायको हो तेव्हा आमच्यात हे मोरपीस नसेल. ऐकून आता तेजस्विनी सखीला म्हणते, चांगलंय, हे पण चांगलंय. कसं आहे ना, नात्यात मैत्री असली की नातं अजून घट्ट होतं. आणि बघा मित्रांनो काय होतं, आता सखीला सुद्धा प्रश्न पडतो. सखी म्हणते, ए आई. आता खरंच तेजस्विनीला थोडा कंटाळाच आला असतो आई आई ऐकून. आणि तेजस्विनी म्हणते, काय. त्यावर आता सखी म्हणते, तुला नाही का ग कोणी मित्र किंवा मैत्रीण. त्यावर तेजस्विनी म्हणते, का नाही. अगं होता की माझा एक मित्र, तुझे बाबा. सखी आता स्माइल करते. पुढे बघा मित्रांनो, आता हीच तेजस्विनी सांगते सखीला, आणि माझी एक मैत्रीण पण होती सखी, पण आता ती कुठे आहे, कोणत्या परिस्थितीत आहे, काहीच माहिती नाही. तेजस्विनीला आता एकदम सुचतं आणि तेजस्विनी सखीला म्हणते, अगं सखी, आता तू मला एकदम आठवण करून दिलीस, तर आपण जाऊया का तिला भेटायला. तूही चल उद्या माझ्यासोबत, तूही भेटून घे. तितक्यात मित्रांनो तिथे आता कान्हा येतो पाणी घेऊन. तर सखी विचारते तेजस्विनीला, कोण मैत्रीण, काय नाव आहे तिचं. तर तेजस्विनी म्हणते, अपर्णा, म्हणजे कान्हाची आई. आता हे नाव ऐकून कान्हाच्या हातून पाण्याची भरणी पडते. पाण्याचा जग पडतो आणि पूर्ण काच काच होऊन जातो खाली. काचेचा जग पूर्ण फुटून जातो आणि दोघेही मायलेकी दचकतात. मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो. ते चितेची आता राग झाली असते आणि ही मनस्विनी तिथे बसते. वर बघत ती जोरात ओरडू लागते आणि म्हणते, बाबा, ओ बाबा, तुम्ही मला आणि तेजस्विनीला रामायण शिकवलं. तेजस्विनीने राम स्वीकारला आणि मी रावण. का माहितीये, कारण रावण मला बुद्धिमान वाटायचा, तपस्वी वाटायचा आणि त्याला जे हवंय ते मिळवण्यासाठी तो कष्ट करायचा. त्याच्या जिद्दीने आणि हुशारीने त्याने सीतामाईचं हरण केलं. आता मलाही रावण व्हावं लागणार. हो बाबा, मलाही रावण व्हावं लागणार. असं म्हणत ती चितेची अशी राग झाली असते, ती राग घेते आणि तिच्या डोक्यावर लावते, तिच्या माथ्यावर लावते. मनस्विनी म्हणते, या कलियुगातला रावण मला व्हावंच लागणार. आणि ती आता अशा पोझिशन मध्ये सुद्धा बसते. तिचा एक पायसा समोर घेऊन त्यावर त्याचा हात ठेवते आणि वेगळीच अशी स्माइल करते आणि त्यानंतर सिरियस सुद्धा होते. खरंच मित्रांनो, आता हिचा हा रूप बघून समोर काय करेल याची भीती आणखीच वाटते. असं आता इथे सीन शिफ्ट होतो. सखी आता कान्हावर चिडते आणि म्हणते, बघितलंच आई, असंच करतो हा काम, सांडवलंय आणि पाणी. कान्हा सुद्धा आता त्याच्या आईचं नाव ऐकून घाबरला असतो. त्याला वाटत असतं की त्याचं सत्य समोर येईल. पण आता काय होतं, तेजस्विनी सखीला म्हणते, अगं काय ग, एवढ्याशा गोष्टीवर का चिडतीयस, त्याच्यावर का रागवतीयस. थांब जरा, तो घाबरला बिचारा. आता सखी आणखी वाढवते प्रकरण आणि म्हणते, बिचारा आणि तो. तर कान्हाच म्हणतो, ठीक आहे, उचलतो मी, सगळं साफ करतो मी. त्यावर आता दोघी सुद्धा मायले की नाही म्हणतात. सखी म्हणते, राहू दे तू, मी हर्षदाला बोलावते. आणि बघत राहा मित्रांनो, ही हर्षदा काय करते, खूप चालाक निघाली ही पण. तर आता काय होतं, सखी हर्षदाला आवाज देते आणि सांगते की मॉप घेऊन ये. तर मित्रांनो तिथे आता हर्षदा येते आणि यांच्या गोष्टी ऐकू लागते. ती या तिघांना दाखवते की ती सगळं साफ करते म्हणून. तर त्यावर आता काय होतं, सखी विचारते तेजस्विनीला, अगं आई तू काय म्हणत होतीस, कुठली मैत्रीण. पण तितक्यात कान्हाच म्हणतो, सॉरी पण माझं एक सांगणं आहे. मला असं वाटतं की एवढ्यात तुम्ही दोघी कुठे बाहेर पडू नयेत. म्हणजे बघा ना, सरकार आता बाहेर आहे, ती कुठे आहे, ती काय करते आहे, आपल्याला काहीच माहिती नाहीये. आणि तिच्यापासनं जो आपल्याला धोका आहे तो अजून टळला नाहीये. म्हणून मला तरी असं वाटतं की एवढ्यात तुम्ही बाहेर पडू नका. कान्हाचं म्हणणं अगदी बरोबर असतं. पण आता तेजस्विनी कान्हाला म्हणते, पण कान्हा, आता मला कोणाचीच भीती वाटत नाही. तेजस्विनी सखीकडे बघते आणि म्हणते, माझ्या मुलीची भेट झाली, तिथेच माझं आयुष्य सार्थकी लागलंय. तर कान्हा म्हणतो, हो पण मी म्हणतोय ना, असं समजा माझी ही एक रिक्वेस्ट आहे. काय तुम्ही आता इतक्या वर्षांनी घरी आलात, असं तो तेजस्विनीकडे बघत म्हणतो. आणि पुढे म्हणतो, आता जरा तुम्ही घरी थांबा काही दिवस, घरच्यांना वेळ द्या प्लीज, तुम्ही नंतर बाहेर पडा की, आता नको. कान्हाला हे माहिती असतं की शत्रूला कधीच कमी लेखायचं नसतं आणि त्याला सुद्धा आता माहिती असतं की हे सरकार काय चीज आहे ते. त्यावर आता तेजस्विनी कान्हाला म्हणते, बरं ठीक आहे, तू इतका आग्रह करतोयस तर ठीक आहे. कान्हा म्हणतो, थँक्यू. पण आता तेजस्विनी दोघांना म्हणते, मला सांगा, लग्नानंतर तुम्ही गेलात की नाही कुठे फिरायला. आता ही जी हर्षदा आहे ना मित्रांनो, तिथेच असते आणि सगळं ऐकत असते. काय ग सखी, असं आता तेजस्विनी म्हणते. सखी आता म्हणते, फिरायला आणि आम्ही दोघं. या कान्हा सरांकडे वेळ कुठे आहे बाबा, सतत बिझी असतात. त्यानंतर सखी तेजस्विनीला म्हणते, आई तुला सांगते, आमचं लग्न झालं नंतर साहेबांनी ऑफिस जॉईन केलं आणि मग कान्हा सरांना लगेच प्रमोशनही मिळालं. मग आता काय, काम एके काम.
कान्हा आता स्माइल करतो आणि सगळं ऐकत असतो. पुढे आता सखी कान्हाला टोमणा मारते त्याच्याकडे बघत आणि म्हणते कुणाकडे तरी वेळच नाहीये. कान्हा म्हणतो काय आता स्वप्न पूर्ण करायचे आहे म्हटल्यानंतर काम तर करावं लागेल ना. आणि खरंच हल्ली कामाचा जो ताण आहे खूप वाढलाय. त्यावर आता त्यावर आता तेजस्विनी कान्हाला म्हणते हो पण आता ऑफिसचं काम जरा कमी झालं असेल. मग मी सांगते ना तुम्ही दोघे कुठेतरी जा फिरायला, थोडं बाहेर जाऊन या प्लीज. त्यावर आता कान्हा म्हणतो ठीक आहे आणि सखी बिचारी ती तर उड्याच मारू लागते आणि खूप खुश होते. सखी खूप एक्साइटेड होते आणि म्हणते येस पण जागा मी ठरवेल. तेजस्विनी म्हणते बरं. पुढे आता सखी म्हणते कळलं का हाफ चड्डी. कान्हा म्हणतो काय सखी मॅडम. तर बघा मित्रांनो काय होतं आता हर्षदा मुद्दामच या तिघांना सांगते की झालंय साफ करून मी येते. तर आता तेजस्विनी म्हणते बरं हर्षदा साबुदाणे भिजत घालशील, उद्या मी सगळ्यांसाठी साबुदाण्याची खिचडी करणार आहे. हर्षदा हो म्हणते आणि ती खाली निघून जाते. तेजस्विनी कान्हाला विचारते तुला आवडते ना साबुदाण्याची खिचडी. कान्हा म्हणतो म्हणजे काय. सखी आणि कान्हा खूप खुश असतात. सखी कान्हा बरोबर बाहेर जाणार आहे म्हणून खुश असते आणि कान्हा सखीला खुश बघून खुश असतो. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. ही स्मशानात मनस्विनी गाणं म्हणत असते भातकुलीच्या खेळ्यामधली आणि तेही एकदम विचित्र आवाजाने ती म्हणत असते. मित्रांनो तुम्ही नक्की आज टीव्हीवर आजचा एपिसोड बघू शकता म्हणजे तुम्हाला कळेल मी जे काही म्हणतेय तुम्हाला रिलेट व्हायला लागेल. इथे आता काय होतं ही हर्षदा गपचूपपणे खाली येते आणि मनस्विनीला फोन करते. फोन रिसीव्ह केल्याबरोबर ही मनस्विनी हर्षदाला म्हणते बोल विभीषण तू असं काम कर माझ्यासाठी की विभीषणला सुद्धा लाज वाटली पाहिजे. तू जरी कामतांच्या घरची घरबेदी असलीस तरीही तू सरकारची व्यक्ती आहेस. सरकार तुला इतका पैसा देईल, तुला पैशाने भरून टाकेल, तुला इतकं श्रीमंत करेन की तू आयुष्यभर मोजत बसलीस ना तुझं आयुष्य संपेल पण पैसा संपणार नाही. हे ऐकूनच ही हर्षदा खूपच खुश होते. त्यानंतर ही मनस्विनी 1 सेकंडसाठी थांबते आणि म्हणते ए विभीषण तुझा विश्वास आहे ना तुझ्या सरकारवर. तर ती हर्षदा म्हणते हो सरकार आहे ना. तर ही सरकार म्हणते गुड आजची खबर सांग. हर्षदा सांगू लागते सरकार तो कान्हा आणि ती सखी दोघेही उद्या बाहेर फिरायला जाणार आहे उद्या सकाळीच. ती सगळं सांगून टाकते मनस्विनीला. तर ही मनस्विनी हर्षदाला म्हणते कान्हा आणि सखी बाहेर जाणार आहे आपण एक काम करूयात का बाकीच्या घरच्या सगळ्यांना त्यांना आपण कायमचं वर पाठवूयात का. आता हे ऐकून हर्षदा घाबरतेच. मनस्विनीला समजतं. ती म्हणते घाबरलीस का. आता मी जे काही सांगते ना नीट ऐक कारण मी जे सांगेल तेच तुला करावं लागेल. आणि ही मनस्विनी हर्षदाला तिचा प्लॅन सांगू लागते सगळा. आणि फोन ठेवल्यावर ही परत भातकुलीच्या खेड्यामधले मला गाणं म्हणते आणि त्यातले राजा आणि राणी म्हणजे सखी आणि कान्हा. पुढे ती म्हणते अधुरी एक कहाणी म्हणजे हे पूर्ण गाणं तिने सखी आणि कान्हाला डेडिकेट केलं असतं. सखी आणि कान्हाची लव्ह स्टोरी तिला अर्धीच ठेवायची असते आणि दोघांनाही तिला वेगळं करायचं असतं. मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की या मनस्विनीने सांगितल्याप्रमाणे ही हर्षदा सगळ्यांना म्हणते सखी मॅडम आणि कान्हा सरांसारखं सगळ्या जोडप्यांनी जोडीने बाहेर फिरून यायला पाहिजे. त्यामुळे काय होतं सगळे जोडीने बाहेर पडतात. गौतम त्याची बायको परशू मीनाक्षी त्याचबरोबर सखी आणि कान्हा. त्यानंतर घरात फक्त तेजस्विनी आणि हर्षदा उरते. आणि त्यानंतर भांडेवालीचं लुक घेऊन ही मनस्विनी यांच्या घरात येते आणि एंट्री मारते. आणि बहुतेक ही मनस्विनी घरातूनच तेजस्विनीला किडनॅप करणार आहे. आणि जेव्हा सखी आणि कान्हा बाहेर गेले असतात तेव्हा सखी सुद्धा गायब होते. तिला सुद्धा कोणीतरी किडनॅप केलं असतं आणि कान्हा सखीला भर रस्त्यात शोधत फिरतो. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे येणाऱ्या भागात. मालिकेत आता वेगळंच वळण आलंय त्यामुळे आता काय होईल याची खूपच आतुरता असते. मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. बोलण्यात काही शब्द इकडे तिकडे झाले असतील तर प्लीज मला माफ करा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.